Welcome guys to the next lecture of group theory. In this lecture we are going to discuss a important theorem of this chapter group, and this is our second last theorem. Then we will see examples on this chapter. So let's continue with it. Here we have given a statement of the theorem such that let G be a group and A comma B belongs to G. Let G be a group and A comma B belongs to G. Then we have to prove that order of A inverse is equals to order of A. म्हणजेच काय, कोणताही ग्रुपचा एक एलिमेंट असेल त्याची आणि त्याच्या इनव्हर्सची ऑर्डर सेम असते. आपण बरेच एक्झाम्पल बघितले की इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी तर त्या दोघांचे ऑर्डर काय असणार आहे, सेम असणार आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉपर्टी शो करायची आहे, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी इनव्हर्स ए बी. म्हणजेच काय, कोणते दोन एलिमेंट घेतले तर ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ, इथे आपला ए असेल, इथे जर बी घेतला तर इथे काय असेल आपला बी इनव्हर्स. या दोघांची ऑर्डर काय असते, सेम असते. हे आपल्याला शो करायचंय. सो लेट्स टेक फर्स्ट प्रॉपर्टी. In the first property we have to show that order of A is equals to order of A inverse. Our claim is order of A is equals to order of A inverse. इथे दोन केसेस अराइज होतील. पहिली केस म्हणजे समजा ऑर्डर ऑफ A फायनाइट असेल त्यावेळी, आणि सेकंड असेल ऑर्डर ऑफ A जर इन्फानाइट असेल त्यावेळी. ठीक आहे, दोघं केसेस खूपच इझी आहे. पहिली केस बघा, मग केस फर्स्ट, ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट. फायनाइट आहे म्हणजे काहीतरी एक नॅचरल नंबर असणार आहे, म्हणून आपण काय ऍझ्युम केलंय, एम. जर ऑर्डर ऑफ ए एम असेल तर म्हणजेच काय, ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. त्यानंतर दोघं बाजूंचा इनव्हर्स घेतला म्हणजेच काय, ए रेस टू एम चा इनव्हर्स. आता आपल्याला शो काय करायचे, जर ऑर्डर ऑफ ए आपण काय फायनाइट ऍझ्युम करतोय एम, तर आपल्याला ऑर्डर ऑफ ए इनव्हर्स पण काय दाखवायची, एम शो करायची. ठीक आहे, मग दोघं बाजूंचा इनव्हर्स घेतला आपण, ई इनव्हर्स, आणि ई इनव्हर्स आपला ऑलवेज असतो, म्हणजेच आयडेंटिटीचा इनव्हर्स ऑलवेज काय असतो आपल्याला, ई असतो. मग इथे काय होऊन जाईल, आपण हेच अशा पद्धतीने लिहू शकतो, ए इनव्हर्स रेस टू एम इज इक्वल्स टू ई. आणि आपण ऑर्डर ऑफ एलिमेंट मध्ये बघितलं होतं, जर ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी असेल तर दिस इम्प्लाइज ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम. मग याच्यावरून काय म्हणू शकतो, ऑर्डर ऑफ A inverse is less equal M. That means what is our M is our order of A. म्हणजेच काय झालं, order of A inverse is less equal order of A. Since order of A is equals to काय होतं आपल्याकडे, M. म्हणून आपण हे असं लिहू शकतो. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 ने डिनोट करू. त्यानंतर आता आपल्याला काय शो करावं लागणार आहे, ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए इनव्हर्स असं शो करावं लागेल, आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणायचं. फ्रॉम 1 and 2 ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इनव्हर्स, या पद्धतीने शो होईल. पण ठीक आहे, इथे आपल्याला इक्वेशन नंबर 1 भेटलंय की ऑर्डर ऑफ ए इनव्हर्स इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए. आता आपल्याला हे शो करायचंय. हे खूपच इझी वेने आपण शो करू शकतो. बघा, जर इथे ए असेल तर इथे काय असणार आहे, ए इनव्हर्स असणार आहे. समजा मग इथे जर या ठिकाणी जर
ऑर्डर ऑफ ए इनवर्स असेल तर इथे काय होईल मग, इथे ए होता तर इथे काय झाला ए इनवर्स, याचाच यूज करायचा आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथे जर एक कोणताही एलिमेंट असेल तर त्याचा इनवर्स इथे असणार आहे. बट जर इथे ए इनवर्स असेल तर त्याचा इनवर्स काय असेल मग, ऑर्डर ऑफ ए इनवर्स ऍज इट इज आणि त्याचा इनवर्स पुन्हा एकदा. ठीक आहे, म्हणजेच काय होऊन जाईल मग, ऑर्डर ऑफ ए इनवर्स ऑफ ए इनवर्स ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू अवर ए. म्हणजेच इथे काय झालं आपलं ऑर्डर ऑफ ए, दिस इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए इनवर्स. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. हे शो करायचं होतं आपल्याला. मग फ्रॉम 1 and 2 काय म्हणू शकतो, म्हणजेच काय ए लेस इक्वल बी आणि बी लेस इक्वल ए, यांच्यावरनं काय लिहू शकतो, ए इज इक्वल्स टू बी. इथे काय म्हटलंय मग, ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए, म्हणजे ए पेक्षा त्याची इनवर्सची ऑर्डर ही लेस इक्वल असणार आहे. आणि इथे काय म्हणतो, ए इनवर्स पेक्षा ए ची ऑर्डर असणार आहे ती काय असणार आहे, लेस इक्वल असणार आहे. म्हणून फ्रॉम 1 and 2 वी गेट ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इनवर्स. हे कोणत्या केसमध्ये, ज्यावेळी ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट असेल त्यावेळी. ठीक आहे, सेकंड केस कोणते मग, सेकंड केस इज ऑर्डर ऑफ ए इज इनफायनाइट. पहिल्या केसमध्ये आपण ऍझ्युम केलं होतं की ऑर्डर ऑफ ए काय आहे आपली फायनाइट आहे. सेकंड केसमध्ये आपण ऍझ्युम करतोय की ऑर्डर ऑफ ए इज इनफायनाइट. ऑर्डर ऑफ ए इज इनफायनाइट आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय शो करावं लागणार आहे, आपलं क्लेम काय असणार आहे, आपल्याला शो करायचं की ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज ऑल्सो इनफायनाइट. ठीक आहे, आता हे शो करायचं तर आपण काय बाय कॉन्ट्रडिक्शन ने जाऊ. ठीक आहे, समजा ऑर्डर ऑफ ए इज इनफायनाइट नसेल तर ती काय असणार आहे मग, फायनाइट असणार आहे. सपोज आपल्याला हे शो करायचं, आपण बाय कॉन्ट्रडिक्शन ने जाऊ. सपोज ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज फायनाइट. आपण काय अज्युम करतोय, ऑर्डर ऑफ ए काय इनवर्स काय फायनाइट आहे, से एम. आपण काय मानली, ती एम मानली. याचाच अर्थ काय होईल मग, ए इनवर्स रेस टू एम इज इक्वल्स टू काय होऊन जाईल, आपली आयडेंटिटी मिळेल आपल्याला. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे की पुढे काय करायचंय. एम ला मध्ये घेऊ ब्रॅकेटच्या मध्ये, ए रेस टू एम रेस टू इनवर्स इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय करायचंय, दोघं बाजूंचा इनवर्स घ्यायचा आहे. इथला इनवर्स आणि इनवर्स काय होऊन जाईल, कॅन्सल होऊन जाईल. म्हणजेच काय होईल, ए रेस टू एम. आणि इथे काय होऊन जाईल, ई इनवर्स. आणि ई इनवर्स इज इक्वल्स टू काय असतो आपला, ऑलवेज ई असतो. इथे काय होऊन जाईल म्हणजे ई. काय केलं इथे, याच्यानंतर दोघं बाजूंचा इनवर्स घेतलाय. इनवर्स कॅन्सल आउट होईल. आपल्याला माहितीये की ए इनवर्स ऑफ इनवर्स काय असतो आपला, ए असतो. त्याचा यूज करून इथे पुन्हा एकदा इनवर्स आलं तर इनवर्स जाईल आणि जस्ट ए रेस टू एम उरेल. आणि ई इनवर्स काय असतो आपला, ऑलवेज ई. याचाच अर्थ काय झालं मग, ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम. म्हणजेच ऑर्डर ऑफ ए काय भेटली आपल्याला, लेस इक्वल एम भेटली. म्हणजे ऑर्डर ऑफ ए काय आपली फायनाइट आहे. पण आपण आपलं अजम्पशन काय होतं, आपण कन्सिडर काय केलेलं आहे, ऑर्डर ऑफ ए इज इनफायनाइट. आणि इथे काय भेटतंय आपल्याला, ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट, विच इज ए, हा काय आपला कॉन्ट्रडिक्शन आहे ना. म्हणून आपण जे ऍझ्युम केलं होतं, जे सपोज केलं होतं ते काय रॉंग आहे. म्हणजे ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट असणार आहे का, नाही. हेन्स
order of A is not finite. Hence order of A inverse is काय असेल, इन्फानाइट. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण प्रूफ बघितलेला आहे. इकडे बघा, ऑर्डर ऑफ ए इज इन्फानाइटली पॉसिबल, ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज फायनाइट. फायनाइट आपण ऍझ्युम केलेली, इथे आर मानलेली आहे, म्हणजेच काय, हेन्स ए इनवर्स रेस टू आर इज इक्वल्स टू ई. आर मध्ये घेतलाय, इनवर्स बाहेर नेलं ब्रॅकेटच्या बाहेर. ठीक आहे, आणि नंतर माहितीच आहे, याच्यावरून काय लिहू शकतो, ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल आर. दोघं बाजूंचा आपण काय घेतलाय, इनवर्स घेतलेला आहे, विच इज नॉट पॉसिबल ॲज ऑर्डर ऑफ ए इज इन्फानाइट. का, कारण की ते आपल्याला ऑर्डर ऑफ ए फायनाइट भेटत होती, पण आपण ऑर्डर ऑफ ए काय घेतली, इन्फानाइट कन्सिडर केलेली. हेन्स ऑर्डर ऑफ ए इनवर्स इज ऑल्सो इन्फानाइट. हेन्स ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ ए इनवर्स. दोघं केसेस आपण बघितलेले. त्यानंतर आपण सेकंड प्रूफ कडे येणार आहोत. सेकंड प्रूफ आहे आपल्याला काय शो करायचंय सेकंड प्रूफ मध्ये, ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. त्याचा प्रूफ बघू आपण आता. हा प्रूफ बघण्याआधी आपल्याला हे जे स्टेटमेंट हे शो करावं लागणार आहे आपल्याला. आपला प्रूफ काय हा आहे ना, ठीक आहे. तर हे शो करण्याआधी आपल्याला हे स्टेटमेंट जे ते शो करावं लागणार आहे. म्हणजेच काय, बी इनवर्स, कारण की हे शो करण्यासाठी आपल्याला याचा यूज करावा लागणार आहे. वी हॅव टू यूज दिस. बी इनवर्स ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी इनवर्स ए रेस टू एन बी for every n belongs to set of natural numbers, and using this we will move to our main proof. म्हणजे हे शो केल्यानंतर आपण आपल्या मेन प्रूफ कडे येणार आहे. आपला मेन प्रूफ काय आहे, हा आहे. ठीक आहे, मग आपण हे शो करणार आहे. हे कोणत्या पद्धतीने शो करणार आहे, खूपच इझी, मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करणार आहे. एन इज इक्वल्स टू 1 घ्यायचा, त्याच्यासाठी होल्ड होतंय, हे शो करायचंय. त्यानंतर एन इज इक्वल्स टू के साठी स्टेटमेंट होल्ड होतं, हे ऍझ्युम करायचं आपल्याला, आणि एन इज इक्वल्स टू के प्लस 1 साठी शो करायचं. ठीक आहे, ठीक आहे. प्रूफकडे, याच्या प्रूफकडे, प्रूफ ऑफ क्लेम इज बाय इंडक्शन ऑन एन. एन वरती आपल्याला मॅथमॅटिकल इंडक्शनचा यूज करायचा आहे. ठीक आहे, मग सगळ्यात पहिली केस, फॉर एन इज इक्वल्स टू 1. मग इथे एन ची व्हॅल्यू काय घेऊ आपण, 1. बघा, बी इनवर्स ए बी ब्रॅकेट रेस टू 1 कसं लिहू शकतो आपण, हा 1 मध्ये आला, ब्रॅकेटच्या बाहेर ठेवला किंवा ब्रॅकेट वरती 1 चा काही परिणाम होणार नाही, म्हणून बी इनवर्स ए बी इज इक्वल्स टू कसं लिहू शकतो आपण, बी इनवर्स ए बी इज इक्वल्स टू, आणि आपल्याला माहिती आहे की ए ला कसं लिहू शकतो आपण, ए रेस टू 1. कोणताही नंबर असेल 2, त्याच्या डोक्यावरती काय असणार आहे, त्याची पॉवर काय असणार आहे, 1 ऑलवेज असणार आहे. ठीक आहे, ऑलवेज 2. आता एन इज इक्वल्स टू 1 साठी तर स्टेटमेंट होल्ड होतंय. ठीक आहे, इथे एन घेतला आणि इथे एन शो केला, म्हणजे इथे 1 घेतला आणि इथे 1 आपण शो केलेला आहे. नेक्स्ट आपल्याला काय अज्युम करायचंय, एन इज इक्वल्स टू के साठी, एन इज इक्वल्स टू के साठी आपलं स्टेटमेंट होल्ड होतं, हे आपल्याला अज्युम करायचंय. दॅट मीन्स बी इनवर्स ए बी रेस टू के इज इक्वल्स टू बी इनवर्स ए रेस टू के इंटू बी, वेअर के इज अवर नॅचरल नंबर. काय केलं, हे आपण अज्युम करतोय. आता आपल्याला काय शो करावं लागणार आहे, एन इज इक्वल्स टू के प्लस 1 साठी शो करावं लागणार आहे. ठीक आहे, या टाईपचे भरपूर मॅथमॅटिकल इंडक्शनचे लास्ट इयर मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, थेरम्स प्रूव्ह केलेले आहेत. ठीक आहे, एन इज इक्वल्स टू 1 साठी आपण शो केलं, एन इज इक्वल्स टू के साठी आपण अज्युम केलं, एन इज इक्वल्स टू के प्लस 1 साठी आता शो करणार आहोत. बी इनवर्स एलएचएस कन्सिडर करू, बी इनवर्स ए
बी रेस टू एनच्या ठिकाणी काय घेऊ आपण के प्लस वन. याला कसं लिहू शकतो आपण के पॉवर एका बाजूला घेऊ बी इनवर्स ए बी रेस टू के इंटू बी इनवर्स ए बी. ठीक आहे. आणि आताच बी इनवर्स ए बी रेस टू के एन इज इक्वल्स टू के साठी आपण असं लिहू शकतो ना. म्हणजे इथे काय रिप्लेस करू शकतो के आपण मध्ये घेऊ शकतो. म्हणजेच काय बी इनवर्स ए रेस टू के इंटू बी इनवर्स ए बी सिन्स बी इनवर्स ए बी रेस टू के इज इक्वल्स टू व्हॉट बी इनवर्स ए रेस टू के इंटू बी. ही काय आपली एन इज इक्वल्स टू के साठी आपण काय करतो ऍझ्युम करतोय. नेक्स्ट आता बी आणि बी इनवर्स एका ब्रॅकेट मध्ये घेऊ बी इनवर्स ए रेस टू के त्यानंतर एका ब्रॅकेट मध्ये बी इंटू बी इनवर्स. ओके. देन बी इंटू बी इनवर्स इज b into b inverse is our identity. Hence we get b inverse a raised to k e a b. आणि e चा या क्वांटिटीवर काही परिणाम होणार नाही. म्हणजेच काय b इनवर्स a raised to k इंटू a b. a raised to k इंटू a काय होऊन जाईल आपण पॉवर 1 आहे ना a ची. म्हणजे b इनवर्स ए रेस टू के प्लस वन इंटू बी. आपण काय कन्सिडर केलं होतं बी इनवर्स ए बी रेस टू के प्लस वन आणि काय शो केलंय बी इनवर्स ए रेस टू के प्लस वन इंटू बी. ते शो करायचं होतं ना आपल्याला. इथे बघा के इथे 1 होतं सुरुवातीला. नंतर के आपण ऍझ्युम केला होता. नंतर के प्लस वन आपण प्रूव्ह केलं. इथे के प्लस वन घेतला आणि इथे काय बी इनवर्स ए रेस टू के प्लस वन इंटू बी हे आपण काय केलंय शो केलंय. हे काय शो करतोय कारण की याचा यूज आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी यूज होणार आहे. ठीक आहे. मग आपण काय म्हणू शकतो हे आपण शो केलं. हेन्स रिझल्ट इज ट्रू फॉर के प्लस वन ऑल्सो. Hence result is true for k plus 1 also. Hence by principle of mathematical induction B inverse AB in bracket B inverse AB raised to n is equals to B inverse A raised to n into B for every n belongs to natural numbers. हे स्टेटमेंट आपण काय केलेलं आहे शो केलेलं आहे. कारण की आपल्याला मेन स्टेटमेंट प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला याचा यूज होणार आहे. ठीक आहे. तर आता बघा आपल्याला काय शो करायचं होतं ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी हे शो करायचे. ठीक आहे. तर आता पुन्हा इथे 2 केसेस अराईज होतील. समजा ऑर्डर ऑफ ए फायनाईट असेल आणि सेकंड केस कोणती असेल आपली ऑर्डर ऑफ ए काय असणार आहे आपली इन्फानाइट. सेम आपल्याला फर्स्ट प्रूफ प्रमाणे जावं लागणार आहे. मग फर्स्ट केस काय आपली केस फर्स्ट इज ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट. फायनाइट असेल तर कोणता तरी एक पॉझिटिव्ह नॅचरल नंबर असेल से एम. ऍज ऑर्डर ऑफ ए इज एम हेन्स वी कॅन राईट ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. ओके. नाऊ आता आपल्याला माहिती की ऑर्डर ऑफ ए काय आहे आपल्याकडे एम मिळालेली आहे. ठीक आहे. ऑर्डर ऑफ ए काय आहे एम आपण ऍझ्युम केलेली. तर याची पण ऑर्डर काय दाखवावं लागणार आहे आपल्याला फायनाईट आहे आणि ती काय दाखवायला लागणार आहे एम दाखवायला लागणार आहे. ठीक आहे. जर याची ऑर्डर एम असेल तर याची पॉवर एम केल्यानंतर आपल्याला काय मिळालं पाहिजे आयडेंटिटी मिळायला पाहिजे. बिकॉज आपल्याला माहिती जर ए रेस्ट ऑर्डर ऑफ ए इज इक्वल्स टू एम आपण ऍझ्युम करतोय तर ए रेस टू एम इज इक्वल्स टू काय आहे आयडेंटिटी. ओके. जरा याची पण ऑर्डर आता आपल्याला एम दाखवावं लागणार आहे. म्हणजेच काय शो करावं लागणार आहे बी इनवर्स ए बी रेस टू एम इज इक्वल्स टू काय शो करावं लागेल आपल्याला आयडेंटिटी शो करावं लागणार. ठीक आहे. बट हे कसं काय आपण एलएचएस समजा कन्सिडर केले बी इनवर्स ए बी रेस टू एम.
काय करावं लागेल मग? लास्ट थेरम आताच जो पहिला पार्ट बघितलेला तो काय बी इनवर्स ए बी रेस टू एन असेल तर आपण काय करू शकतो? ए रेस टू एन घेऊ शकतो. ठीक आहे. आणि बाकीचे जे एलिमेंट आहे बी इनवर्स आणि बी ते ऍज इट इज ठेवू शकतो. त्याचाच यूज करतोय ना आता इथे आपण. म्हणजेच काय झालं मग? बी इनवर्स ऍज इट इज ए रेस टू एम इंटू बी. आणि आपण काय ऑर्डर ऑफ ए काय एम आहे आणि ए रेस टू एम काय आपला आयडेंटिटी आहे. म्हणून इथे काय येईल? ए रेस टू एम इज आयडेंटिटी. काय येईल? बी इनवर्स इंटू ए इंटू बी. अँड वी नो दॅट ई नॉट गोइंग टू अफेक्ट ऑन दिस. So we get here B inverse into B, and we know that B inverse into B is our identity. ठीक आहे. हे बघा, ऑर्डर ऑफ ए इज फायनाइट से एम, हेन्स ए रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. नाउ बी इनवर्स ए बी रेस टू एम इज इक्वल्स टू बी इनवर्स ए रेस टू एम. कसला यूज केलाय? जी लास्ट स्टेटमेंट जे प्रूव्ह केलंय आपण त्याचा यूज केलेला आहे. ठीक आहे. हेन्स दिस इज इक्वल्स टू बी इनवर्स ई बी इज इक्वल्स टू बी इनवर्स बी इज इक्वल्स टू अवर आयडेंटिटी. मग याच्यावरनं काय झालं? बी इनवर्स ए बी रेस टू काय भेटले आपल्याला? ए बी रेस टू एम इज इक्वल्स टू आयडेंटिटी. दिस इम्प्लाइज order of B inverse AB is less equal M. आणि M कोणाची ऑर्डर आहे? A ची. This implies order of B inverse AB is less equal order of A. हे काय झालं आपलं फर्स्ट स्टेटमेंट. आणि आता आपल्याला काय शो करावं लागणार आहे? आपल्याला शो करावं लागेल order of A is less equal order of B inverse A B. हे काय करावं लागणार आहे? आपल्याला शो करावं लागणार. ठीक आहे. आपल्याला पहिल्याच यूज करावं लागेल, पहिले स्टेटमेंटचा. इक्वेशन नंबर 1 चा ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी इज काय भेटलेलं आपल्याला? लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए. युजिंग फर्स्ट वी हॅव, बघा पहिलं स्टेटमेंट काय आपण शो केलंय? हे शो केले ना आपण. याच्यावरनं बघा कसं आपण प्रूव्ह करणार आहोत. इक्वेशन नंबर 1 वरनं जर इथे ए असेल तर इथे काय घेतोय आपण? बी इनवर्स ए बी. समजा ए च्या ठिकाणी जर आपण हा एलिमेंट घेतला ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी, हा काय घेतोय आपण? ए च्या ठिकाणी घेतोय. ठीक आहे. इन डिटेल घेऊ आपण. ठीक आहे. लेस इक्वल ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. हे कोणाच्या ठिकाणी घेतोय आपण? ए च्या ठिकाणी. तर इथे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. युजिंग फर्स्ट ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए काय आपल्याकडे हा आहे ना पुन्हा बी इनवर्स ए बी इंटू बी इनवर्स. बघा, ज्यावेळेस इथे ए होता त्यावेळेस आपल्याकडे काय येत होतं? ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. दॅट मीन्स वेन एव्हर वी गेट हियर ए देन वी कॅन राईट दिस वे. दिस विल बी लेस इक्वल ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. सिमिलरली जर ए च्या ठिकाणी आपण बी इनवर्स ए बी घेतलं तर इथे आपलं काय आलं? बी इनवर्स ए बी. जसं इथे ए घेतल्यानंतर इथे ए भेटत होता त्याच पद्धतीने इथे बी इनवर्स ए बी घेतल्यानंतर इथे काय भेटतो आपल्याला? बी इनवर्स ए बी. जर इथे बी घेत असतो तो इथे काय येतोय आपला? बी इनवर्स. समजा आपण इथे बी इनवर्स घेतोय तर इथे काय येईल? बी इनवर्सचा इनवर्स. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपण काय शो केलंय? ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ ए. समजा आपण ऑर्डर ऑफ
बी इनवर्स ए बी जर ह्या बाजूला घेतलं तर इथे काय लिहिता येईल, कसं लिहिता येईल आपल्याला, ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी तर राहीलच एका ब्रॅकेटमध्ये. समजा इथे बी येत होते, इथे काय यायचं बी इनवर्स. समजा मी इथे बी इनवर्स घेतलं तर इथे काय येईल, बी इनवर्सचा इनवर्स. ओके, म्हणजेच काय होऊन जाईल, ऑर्डर ऑफ बी इनवर्सचा इनवर्स म्हणजेच काय, इनवर्स ऑफ बी इनवर्स इज बी. म्हणजेच काय होऊन जाईल इथे बी, इथे काय बी इनवर्स ए बी ऍज इट इज, इथे काय बी इनवर्स ऍज इट इज. दिस इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. काय रिझन काय असेल, सिन्स बी इनवर्स ऑफ इनवर्स इज इक्वल्स टू बी. ठीक आहे, आता बघा बी इंटू बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये घेऊ, बी इंटू बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ बी इंटू बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये ए ऍज इट इज आणि बी इंटू बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे, दिस इज लेस इक्वल ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी. Now we know that B into B inverse is identity. B into B inverse is identity. So remain is E A E, that is less equal order of B inverse A B. So E into A into E is our A. This is less equal order of B inverse A B. This is our equation number 2. Our equation number first is what? Order of B inverse AB. From 1 and 2 we can write order of A is equals to order of B inverse AB. आता आला असेल लक्षात की आपण ह्याच पद्धतीने का गेलेलो. ठीक आहे, आपण A च्या ठिकाणी हाच एलिमेंट का घेतलाय ग्रुपचा B इनवर्स AB, कारण की आपल्याला जी LHS होती याची ती आपल्याला इथे RHS दाखवायची होती, म्हणून हा डायरेक्टली आपण इथे RHS ला घेतलाय. आणि ऑब्व्हियसली इथे चेंजेस काय करावे लागले, फक्त आपल्याला इथे जर बी घेत होतो इथे बी इनवर्स घेतला, इथे बी घेतल्यामुळे इथे बी इनवर्स येत होता, इथे बी इनवर्स घेतल्यामुळे बी इनवर्स ऑफ इनवर्स येत होता. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण कोणती केस बघितले, वेन एव्हर ऑर्डर ऑफ ए इज फायनाईट. त्यानंतर सेकंड केस असणार आहे आपली ऑर्डर ऑफ ए इज इन्फानाइट. सेकंड केस इझी, कॉन्ट्रडिक्शननेच जायचंय पुन्हा. सपोज ऑर्डर ऑफ ए इज नाही, क्लेम ऑर्डर ऑफ ए इज इन्फानाइट, देन आपल्याला काय शो करायचंय, ऑर्डर ऑफ बी इनवर्स ए बी इज also infinite. This is our claim. आपण बाय कॉन्ट्रडिक्शन ने जाऊ. Hence by contradiction suppose or let if possible. समजा पॉसिबल असेल तर let if possible order of B inverse AB is फायनाईट. आपल्याला तर इनफायनाईट दाखवायचंय, पण आपण काय अज्युम करतोय की त्याची ऑर्डर काय फायनाईट हे अज्युम करतोय. फायनाईट असेल तर मग से एम, मग बी इनवर्स ए बी रेस टू एम इज इक्वल्स टू काय भेटणार आहे आपल्याला, आयडेंटिटी. आणि माहिती याच्यासाठी काय लिहू शकतो आपण डायरेक्टली, बी इनवर्स ए रेस टू एम बी. This is equals to what? Our identity. ठीक आहे, काय केलंय आपण, कसला यूज केलाय, बी इनवर्स ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी इनवर्स ए रेस टू एन बी. आपण सेकंड स्टेटमेंट प्रूव्ह
ज्यावेळी करायला सुरुवात केली त्यावेळेसच आपण हे आपण शो केलेलं. बी इनवर्स ए बी रेस टू एन इज इक्वल्स टू बी इनवर्स ए रेस टू एन इंटू बी, त्याचा यूज केलेला आहे. ठीक. मग आपण काय करायचंय, प्री मल्टिप्लाय बोथ साइड बाय बी. प्री म्हणजे LHS साइडने मल्टिप्लाय करायचंय, म्हणजे लेफ्ट साइडने मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे इथे काय होऊन जाईल, प्री मल्टिप्लाय केलं तर बी इंटू बी इनवर्स ए रेस टू एम बी, आणि इथे काय होऊन जाईल बी ई. पुन्हा काय करणार आहे, पोस्ट मल्टिप्लाय बाय बी इनवर्स. का? कारण की इथे बी आणि बी इनवर्स ई होऊन जाईल. इथे बी तर आपल्याला काय लागणार आहे, बी इनवर्स. ठीक आहे. त्याआधी बी आणि बी इनवर्स एका ब्रॅकेटमध्ये घेऊन घेऊ. ए इनवर्स ए रेस टू एम ऍज इट इज, त्यानंतर बी आणि पोस्ट मल्टिप्लाय बाय बी इनवर्स. ओके, देन वी गेट हियर बी ई बी इनवर्स. We know that B into B inverse is identity. A raised to M. Here B into B inverse is identity. Here we get identity. We know that B into A is B. B into B inverse. B into B inverse. That is our identity. So finally we get A raised to M. This is our A raised to M. B into B inverse is our identity. This implies what? ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम. याचाच अर्थ काय झाला की ऑर्डर ऑफ ए काय आपली फायनाईट आहे, पण आपण काय कन्सिडर केलेले, ऑर्डर ऑफ ए इज अवर इन्फानाईट. म्हणून जे आपण ऍझ्युम केलेलं होतं की ऑर्डर ऑफ ए फायनाईट असेल, ते काय असणार आहे, आपलं स्टेटमेंट होल्ड होणार नाही. म्हणजेच ते स्टेटमेंट काय असेल, आपले रॉंग असेल. हेन्स ऑर्डर ऑफ ए इज लेस इक्वल एम, विच इज नॉट possible since order of A is infinite. Hence order of B inverse AB is not finite, it will be infinite. Hence order of AB infinite घेतली होती तर आपल्याला ऑर्डर ऑफ B inverse AB पण काय भेटलेली आहे, इन्फानाइट. म्हणून आपली LHS इक्वल्स टू काय भेटलेले, RHS. नाउ दी लास्ट थेरम ऑफ दिस चॅप्टर. The statement is let G be a group and A comma B belongs to G. Then we have to prove that order of AB is order of BA. G का आपला एक ग्रुप आहे. A comma B belongs to any two elements. Then we have to show that order of AB is equals to order of BA. ठीक आहे. प्रूफ मध्ये बघा मग खूपच इझी प्रूफ आहे. वी हॅव AB. AB ला कसं लिहू शकतो आपण, या पद्धतीने लिहू शकतो ना. वी कॅन राईट AB ॲज B इनवर्स B इंटू AB. AB ॲज इट इज, आणि B इनवर्स इंटू B आयडेंटिटी इंटू AB. म्हणून AB ला आपण असं पण लिहू शकतो. ठीक आहे. नंतर माहिती आहे की B इनवर्स आणि BA एका ब्रॅकेट मध्ये घेऊ. सॉरी, दोघं बाजूंची ऑर्डर घेऊ आधी. म्हणजेच का ऑर्डर ऑफ AB इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ B इनवर्स. इथे काय BA आणि B. आणि आपण लास्ट थेरम बघितलाय की order of A is equals to what? Order of B inverse A B. इथे काय ऑर्डर ऑफ B inverse BA B आहे ना, BA इंटू BA. म्हणजे इथे A ची व्हॅल्यू काय झाली आहे, BA. म्हणजेच इथे काय लिहिता येईल आपल्याला, ऑर्डर ऑफ BA, and this is our order of AB. Hence we get order of AB is equals to order of BA. पुन्हा एकदा लक्षात द्या, जी एक ग्रुप एक त्यातले कोणते दोन एलिमेंट असतील तर ऑर्डर ऑफ ए बी इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ बी आपल्याला शो करायचंय. मग आपण काय घेतलं, ए बी घेतलाय आपण. ए बी वी कॅन राईट ए बी ऍज इन दिस वे, बी इनवर्स बी इंटू ए बी. देन वी अप्लाय टेकिंग ऑर्डर ऑन बोथ साइड्स, दॅट मीन्स ऑर्डर ऑफ ए बी, आणि इथे काय होऊन जाईल बी ए एका ब्रॅकेट मधील. आणि माहितीच याच्याबद्दल काय लिहू शकतो आपण, टोटली ऑर्डर ऑफ
BA by last property. What is our last property? Order of A is equals to order of B इनवर्स AB. म्हणजे इथे जर A असेल तर इथे ऑर्डर ऑफ A येईल. तर इथे जर B आहे तर आपल्याला काय येतील? ऑर्डर ऑफ B आहे. दॅट इज अवर ऑर्डर ऑफ B. दॅट मीन्स ऑर्डर ऑफ AB इज इक्वल्स टू ऑर्डर ऑफ BA. And in next lecture we will start from examples. Thank you.